हाय हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्टिच विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर जे आपण कट केलेले जे अस्तर आहे तर ते ब्लाऊज पीसावर ठेवून व्यवस्थितरित्या कसं कट करावं, कुठे ॲडजस्ट करावं, ज्याने की आपला कपडा पण जास्त उरेल आणि आपली कटिंग देखील फास्टमध्ये होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। तर चला स्टार्ट करूया। तर पाहू शकता इथे मी जे आहे ते मी अस्तर कट करून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि हे आहे त्याचं ब्लाऊज पीस। तर आपण कसं ॲडजस्टमेंट करून ठेवूया ते आता पाहूया। तर सर्वात आधी काय करायचं आहे, हा जो आपला ब्लाऊज पीस आहे तो असा डबल फोल्ड करून ठेवायचा आहे आणि त्याची जी ही काही ओपन बाजू इथे दिसते ती त्या बाजूला करायची आहे आणि ही जी बंद बाजू आहे, ही बंद बाजू जी आहे ती नेहमी आपल्या साईडला ठेवायची आहे। आता हा ब्लाऊज पीस पाहू शकता, इथे एका साईडलाच बॉर्डर आहे। आजकाल अशा साड्या आलेल्या आहेत की जास्त करून एका साईडलाच बॉर्डर असतात। तर आपल्याला जर का मागे डिझाईन करायचे असेल तर कशा प्रकारे ॲडजस्ट करून यातला म्हणजे ॲटलिस्ट थोडा तरी कपडा उरून पाहिजे असेल डिझाईनसाठी तर तो कसा ॲडजस्टमेंट करून कट करावा ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपण इथपासूनच सुरुवात करूया, या बॉर्डर पासून। तर हा ब्लाऊज आहे ना अगदी व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आहे, अजिबात वर खाली ठेवायचा नाही। का? कारण की आपल्याला ही लेस आहे ती जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, तर मी आता इथं काही कट केलेली स्लीव्ज आहे ना ती मी इथं ठेवते। मी इथं न ठेवता इथं ठेवते का? कारण की इथे मग आपल्याला लेस मिळते डिझाईनसाठी म्हणा किंवा बॅक साईडला लावण्यासाठी। ओके, तर ही इथे पाहू शकता मी असे इथे अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे, हां स्लीव्जचं ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इकडे या खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता किंवा मग इथेच ह्या स्लीव्ज आहे, ही बंद बाजू इकडे आहे, तर इथे असं आपण आपली जी मागची बॅक साईडचा आहे तो पार्ट इथे आपण ठेवू शकतो। आणि हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपला हा येतो पुढचा कटोरी साईडचा भाग। ओके, आणि कटोरी। तर आता कपडा भरपूर आहे आणि तरी पण आपल्याला जर जास्त ॲडजस्टमेंट करावी लागू नये म्हणून काय करायचं आहे, इथे मी पुढचा पार्ट ठेवून घेतलेले आहे। तुम्ही इथे ठेवू शकता किंवा या साईडला जरी ठेवून घेतला तरी चालेल। ओके, तर मी आता काय करते, इथे बॅक साईड मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि इथे मी काय करून ठेवते तर कटोरी। ओके, एक कटोरी मी ठेवते आहे आणि कटोरी ठेवल्याच्या नंतर आपल्या उरतात आहेत काय, ह्या क्रॉस पट्ट्या। तर क्रॉस पट्ट्या मी काय करते आहे, इथं ही क्रॉस पट्टी आहे ती इथं ॲडजस्ट करून ठेवत आहे, हां। आणि त्याने काय होतं, इथे असा भरपूर सारा कपडा आहे तो आपल्याला उरतो। ॲक्च्युली हा ब्लाऊज जो आहे तो 32 साईजचा आहे, त्यामुळे कमी साईजचा आहे, त्यामुळे कपडा आपल्याला भरपूर उरतोय। मित्रांनो, इथं बघा मी सगळे पार्ट ठेवून घेतलेले आहेत। बॅक पार्ट आहे, हा पुढचा भाग आहे, ही कटोरी आहे, ही क्रॉस पट्टी आहे आणि ही स्लीव्ज आहे। तर आता मी कटिंगला स्टार्ट करते। कटिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठूनही स्टार्ट करू शकता। एक तर पहिली स्लीव्ज देखील कट करू शकता किंवा बॅक पार्ट कट करू शकता किंवा ही आपली जी क्रॉस पट्टी आहे ती कट करू शकता। तर मी आता इथे पहिल्यांदा काय करणार आहे, बॅक पार्टच मी कट करून घेते। मैत्रिणींनो, जर का तुम्ही नवीन शिकत असाल तर काय करायचं आहे, टाचण्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा इथे लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। म्हणजे काय होतंय, जेव्हा तुम्ही नवीन असाल तर मग थोडीशी हलतो आपला कपडा आपल्या हातून वगैरे, तर तो हलू नये त्याच्यासाठी हे करून ठेवायचं आहे। किंवा मग ब्लाऊजचा कपडा जर गुळगुळीत असला तर टाचण्या लावून गेला की आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही। पण मी आता मला सवय झालेली आहे, सो मी सरळ कट करते आहे ब्लाऊज। तर इथे पाहू शकता असं व्यवस्थित मी इथे ठेवून घेतलेलं आहे अस्तर। असं थोडं काही खालून फोल्ड वगैरे किंवा काय झाले नाही हे पहिलं चेक करायचं आहे, कारण की कधी कधी अस्तर जे असतं ते थोडंसं
दुमडलेलं किंवा असं चुरगाटा असलेलं आपल्याला मिळून जातं. ते हे बघा असं मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. बॅक पार्टचा हात ठेवलेला आहे आणि मी आता इथे जी आहे ती बॅक पार्टची कटिंग करून घेत आहे. कपडा कुठेही हलू न देता अगदी व्यवस्थित हात ठेवून आपल्याला कटिंग जे आहे ते करून घ्यायचे आहे. कारण की कपडा जर का हल्ला तर आपली कटिंग जी आहे ती चुकू शकते. आणि कटिंग करतेवेळी काय करायचं आहे मैत्रिणींनो, थोडंसं जास्तीचं म्हणजे ब्लाऊज पिसाचा जास्तीचा कपडा तुम्ही कट केलात तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण की आपण जेव्हा हे शिवून होऊ ब्लाऊज म्हणजे हे पार्ट जेव्हा आपण शिवून होऊ तेव्हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण ब्लाऊज पिसाचा आलेला तो आपण कट करू शकतो. पण सुरुवातीला जेव्हा आपण हे करतो तेव्हा कमी पडलेला नाही पाहिजे. कारण की ॲक्युरेट आपण तसंच कट केलं जेव्हा जसे पार्ट आहेत तसे तर काय होईल आपल्याला कपडा जर कमी जास्त झाला तर काहीच ॲडजस्टमेंट करता येणार नाही. तर मैत्रिणींनो आता बाकीचे पार्ट कट करून झालेत आणि आता आपलं स्लीव्ज आपण कट करायला घेतोय. पण आता इथे काय झालंय मैत्रिणींनो, हा ब्लाऊज पीसचं पाहू शकता, हा पुढून आहे इथे भाग जरा जास्त आणि इथून हे आहे. तर आपल्याला बरोबर ॲडजस्टमेंट करायची आहे. त्याच्यासाठी हे बरोबर ही बॉर्डर आहे ती याच्यावर अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा असा ब्लाऊज पीसवरून हात फिरवायचा आहे आणि मग स्लीव्ज इथे हे करायचे आहे. आणि कटिंग आपल्याला कुठून आता या साईडला बॉर्डरच्या खाली जास्तीचा कपडा दिला आहे तो मागच्या साईडला नाही दिलेला आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, हे जे आहे ते आपल्याला इथूनच असं कटिंग करून घ्यावी लागणार आहे. मग त्याच्यासाठी अगदी बरोबर ॲक्युरेट त्याच्यावरच ठेवायचं आहे आपल्याला आणि मग कटिंग जे आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मी बाहीवर इथे व्यवस्थित हात ठेवून त्याची कटिंग जी आहे ती करून घेत आहे. तुम्ही टाचना देखील लावून त्याची कटिंग व्यवस्थित करून घेऊ शकता, म्हणजे तुमची कटिंग जी आहे ती अतिशय परफेक्ट अशी येऊन जाईल. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली कटिंग करून झालेली आहे. आता मी कट केलेली पार्ट दाखवते. ही आपली कटोरी आहे आणि ही आपली स्लीवची कटिंग झालेली आहे. हे आहे आपल्या कटोरीचा पुढचा भाग, ही आहे आपली क्रॉस पट्टे आणि शेवटी उरतो तो आहे आपला बॅक पार्ट. ओके, बॅक पार्ट कट करून झाल्याच्या नंतर हे असे एकात एक जर तुम्ही नंतर शिवणार असेल तर असं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे असं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला नंतर क्रॉस पट्टे वगैरे काटण्याचा वेळ वाचावा त्याच्यासाठी क्रॉस पट्टी देखील आता लगेच काढून घ्यायची आहे. ओके, तर आता बॅक पार्ट आहे तो आपण पाटपट करून शिवणार आहोत. सो फक्त आता जेव्हा फ्रंटचा जो पार्ट उरतो त्याच्यासाठीच क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. ओके, तर आपण उरलेलं कापड घेऊया आणि त्याच्यातनं क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. हा जो कपडा उरलेला आहे तर तिथून काय करायचं आहे, साधारण अशी एक सरळ अशी म्हणजे थोडीशी क्रॉसमध्येच आपल्याला अशी कटिंग करावी लागते. का, कारण की ही आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आपण कटिंग करून घेत आहोत. आता कपडा भरपूर उरलेला आहे त्यामुळे आपल्याला एका सरळ लाईनीमध्ये क्रॉस पट्टी निघून जाते पायपिंगसाठी. तर इथे पाहू शकता साधारण 1.25 इंचाचं साधारण अंतर ठेवून मी ते क्रॉसपट्टीची कटिंग करून घेत आहे. असंच थोडंसं क्रॉसमध्ये सरळ 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 कटिंग करून घ्यायची आहे. तर मैत्रिणी पाहू शकता साधारण 1.25 इंच अंतराची मी इथं क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे पायपिंगसाठीला. ओके, तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.